बातमी आहे वर्ध्यातून। देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाणे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। सन 2016 मध्ये नाचनगाव येथील अलाहाबाद बँकेत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यातून न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली आहे। या निकालानंतर समर्थक आणि शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असून आमदार बकाणे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषही केला आहे। पाहूया हा रिपोर्ट। सन 2016 मध्ये देवळी पुलगाव मतदारसंघातील नाचनगाव येथील अलाहाबाद बँकेच्या शाखेत स्थानिक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक होत होती। शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात तत्कालीन शाखा व्यवस्थापकाकडून हेतू पुरस्कार दिरंगाई केली जात होती। त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता। शेतकऱ्यांची व्यथा जाणून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शाखा व्यवस्थापकाला जाब विचारण्यासाठी राजेश बकाणे हे शेतकऱ्यांसह बँकेत गेले। यावेळी बँक व्यवस्थापन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र वाद झाला। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतल्याने तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत राजेश बकाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला। हे प्रकरण अनेक वर्षे न्यायालयात सुरू होते। या काळात आमदार राजेश बकाणे यांच्या वतीने न्यायालयात हे आंदोलन वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हते, तर त्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि बँक प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात होते। हे पुराव्यांसह मांडण्यात आले। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे लक्षात घेत न्यायालयाने आमदार राजेश बकाणे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत त्यांची निर्दोष सुटका केली। निकालानंतर आमदार राजेश बकाणे यांनी हा विजय माझा नसून 2016 मध्ये बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात लढणाऱ्या प्रत्येक अन्यायग्रस्त शेतकऱ्याचा आहे। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करताना गुन्हे दाखल होत असतील तर असे शेकडो गुन्हे अंगावर घेण्याची माझी तयारी आहे। शेवटी सत्याचाच विजय होतो, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया दिली। दरम्यान या निकालानंतर देवळी पुलगाव मतदारसंघात आमदार बकाणे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। शेतकऱ्यांच्या कैवाराचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। जुलै 2016 साली देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये बँक ऑफ इलाहाबाद यांनी शेतकऱ्याची जे मनमानी केली होती आणि शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाला जे दिरंगाई दिली होती, त्यावर आत्ताचे आमदार राजेशजी बकाणे जे सातत्याने शेतकऱ्यांशी आणि आपल्या सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जो लढा देत आले, त्यांच्यासाठी त्या ठिकाणी शाखा व्यवस्थापकाला जो चोप दिला होता, त्या चोप संबंधात एक गुन्हा दाखल झाला होता आणि आज त्यांना न्यायालयाने निर्दोष त्यांची सुटका केली आहे। आपल्यासोबत वकील साहेब आहेत। टावरी साहेब, नेमकी काय प्रकरण होतं? तत्कालीन इलाहाबाद बँकेचे तत्कालीन मॅनेजर आणि वानखेडे यांनी शेतकऱ्याच्या प्रकरणामध्ये, कर्जाच्या प्रकरणामध्ये दिरंगाई केलेली होती। त्याबाबत त्यांना विचारणा करण्याकरता काही लोक शेतकरी आमदार बकाणे साहेबाकडे तक्रार घेऊन आले होते। त्याबाबत तक्रार आमदार साहेबांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी खोट्या आशयाचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला दिला आणि त्यावरून गुन्हा दाखल झालेला। त्या गुन्ह्यामध्ये सत्र न्यायालयामध्ये मामला चालत असताना सरकारी पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले। 9ही साक्षीदारांच्या साक्षीला कोर्टाने डिसबिलीव्ह म्हणजे अविश्वसनीय ग्राह्य मानून आज सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली। नक्कीच आपल्यासोबत तेच कर्तव्य दक्ष आमदारजी राजेश बकाणे साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, जो शेतकऱ्याला तुम्ही त्यावेळेस न्याय मिळवून दिला, आजही शेतकऱ्यांना त्याच पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर आहात? शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागील 25 वर्षापासून आम्ही लढतोय आणि असाच एक प्रसंग 2016 मध्ये आला होता। त्या 2016च्या जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली की अजूनपर्यंत पीक कर्ज यांनी डिस्बर्स केलेलं नाही, आम्हाला दिलेलं नाही। त्या संदर्भात मी त्यांना जाब विचारायला गेलो आणि त्या ठिकाणी जाब विचारल्यानंतर त्यांनी मला केसेसचा गठ्ठा दाखवला। मी त्यांना विचारलं की जुलै महिना चालू आहे, तुम्ही कधी केसेस करणार आहे? आणि त्याच्यावरून त्यांच्यासोबत वाद झाला। त्यांनी तो खोटा रिपोर्ट, शाई फेकली, मारलं असा खोटा रिपोर्ट दिला आणि या खोट्या रिपोर्टच्या पोटी आम्ही 2016 पासून ॲडव्होकेट महेशजी टावरी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी लढतो आहे आणि आज तो दिवस उगवला। हुंडाई मातेच्या कृपेने आणि ॲडव्होकेट महेश टावरी यांच्या मदतीने, यांच्या सहकार्याने, यांच्या पूर्ण जे या ठिकाणी ताकदीने केस लढले, याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आज न्यायालयाने आमची निर्दोष मुक्तता केली। मी न्यायालयाचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। नक्कीच साहेब, जर असं पुन्हा एक कोणी अधिकारी जर करत असेल तर त्याला असाच तोटका जबाब मिळणार का? असं आहे की या ठिकाणी अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की ही वेळच तुम्ही आणू नका आणि ती वेळ आणली तर आम्हीही मागे पुढे पाहणार।
नक्कीच सातत्याने जनतेच्या सेवेसाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असणारे जे आमदार राजेशजी बकाणे साहेब आहे, यांच्या देवळी पुलगाव मतदारसंघात आता शेतकऱ्यांसोबत न्यायच होणार, हेच इच्छा शेतकऱ्यांनी सर्वसामान्य नागरिक बाळगत आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.